तुम्ही थेट कल्याण काळे यांच्यावर आरोप करण्यात आले की ते कल्याण काळेची युतीमध्ये काहीतरी थोडा घालताय. नेमकं प्रकरण काय काय असं वाटतं तुम्हाला? त्यांच्या 4 प्रभागामध्ये ते एकही सीट देत नाहीये. त्यांच्याकडे जे 11 वॉर्ड आहेत त्या ठिकाणी जिथं वंचित बहुजन आघाडीचं मतदार संख्या वोट बेस खूप मोठ्या प्रमाणात ती पॉवर बँक आहे आमची. मग अशा ठिकाणी जर आम्हाला युतीमध्ये सीट देत नसतील तर अशा ठिकाणी आपण युती करण्यात काय अर्थ आहे. आणि बाकीच्या शहरामध्ये आमच्या वाटाघाटी ज्या झाल्यात त्यामध्ये समाधानकारक सगळ्या प्रक्रिया पार पडलेल्या आहेत. फक्त फुलंब्री मतदारसंघातल्या 4 प्रभागामधील 11 वॉर्डचा तिढा सुटत नाहीये आणि त्याच्याशिवाय युतीचा प्रस्ताव पुढे जाऊ शकत नाही. का का म्हणजे काँग्रेस त्याच जागेवरती का असा एवढा दावा करते आणि त्याच जागेवरती का वंचित बी का दावा करते? कारण काँग्रेसचा खासदार हा जालन्याचा आहे आणि फुलंब्री मतदारसंघ त्यांच्याकडे येतो. भविष्यामध्ये जर वंचित बहुजन आघाडीचं प्राबल्य त्या ठिकाणी वाढलं तर काँग्रेसची तिथे कोंडी होऊ शकते असा त्यांचा समज असावा. त्यामुळे ही या युतीसाठी अडचण येत आहे. पण असं वाटत नाही की 4 प्रभागामुळे फक्त काँग्रेस मोठं नुकसान करून घेते? 100% काँग्रेसचं नुकसानच आहे, त्यामध्ये फायदा काहीच नाहीये. आणि वंचित बहुजन आघाडीची मतदारसंख्या एवढी की त्या ठिकाणी आम्ही इंडिपेंडेंट जर लढलो सोबळावर तरी आम्ही सगळे सीट काढू शकतो. तर त्याचा असं समज होऊ शकतो ना की आमच्यासोबत उद्धव ठाकरे गट आहे त्यामुळे वंचितचं आहे. ठीक आहे, त्यांना जर ते सोयीस्कर वाटत असेल तर त्यांनी वंचितकडं जे मीडियावर दाखवत आहे की आम्ही वंचितला सोबत घेणार आहे असा खोटा प्रोपगंडा मांडू नये. पण नेमकं ह्या याच्यामध्ये थोडा कोण घालते कारण की शहर अध्यक्ष तुमच्यासोबत चांगले दिसतात, बैठका होत आहेत तुमच्या कल्याण काळामुळेच हे सगळं. शहर अध्यक्षांसोबत आमच्या 5 ते 6 बैठका झाल्या. त्या बैठकीमध्ये सीट शेअरिंगचा विषय होता. अनेक जागेवर मागं पुढे यावं लागतं कारण युती करायची म्हटल्यानंतर ऍडजस्टमेंट ही गरजेची असते. पार्लिमेंटरी बोर्ड सुद्धा त्याबद्दल ऍग्री झालं. परंतु ज्या वेळेस कल्याण काळेच्या प्रभागातील विषय निघाला त्यावेळेस ते सगळे निशब्द झाले. आणि महत्वाचा विषय असा आहे की त्या 11 वॉर्डमुळं आपण जवळपास 104 वॉर्डचं नुकसान करतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीये. आणि जर तसं असेल तर वंचित बहुजन आघाडीची जी ताकद आहे ती महानगरपालिकेमध्ये दिसून येईल. तुमची अजून पण तयारी आहे का काँग्रेससोबत जाण्याची, काँग्रेससोबत संपर्क करण्याची? आम्ही प्रस्ताव जो दिला आम्ही आमच्या एका भूमिकेवर कायम पहिल्यापासून स्टँड आहोत. त्यांच्यामधल्या अडचणी त्यांनी सोडवल्या पाहिजे आणि मग पुढे चाललं पाहिजे. आम्ही पहिले काँग्रेसचे शहर अध्यक्ष युसुफ शेख लीडर यांच्याशी बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांच्याच पार्लिमेंटरी बोर्ड सोबत बैठका घेतल्या. त्याच्यानंतर खासदार कल्याण काळे यांच्यासोबत बैठक घेतली. या सगळ्या गोष्टीमधून एक लक्षात येत आहे की त्यांच्याकडे